12 मे 2026 चालू घडामोडी. भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सीडीएस म्हणून कोणाची निवड झाली आहे? उत्तर लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी. पुढील प्रश्न 11 मे रोजी साजरा झालेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणजेच नॅशनल टेक्नॉलॉजी डे कोणत्या घटनेच्या स्मरणार्थ पाळला जातो? उत्तरेल पोखरण अणुचाचणी म्हणजेच ऑपरेशन शक्ती. पुढील प्रश्न बघूयात. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणजेच इंटरनॅशनल नर्सेस डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तरेल 12 मे. 2026ची थीम आहे आवर नर्सेस आवर फ्युचर एम्पावर्ड नर्सेस सेव्ह लाईव्स. पुढील प्रश्न आसामच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची फेरनिवड झाली आहे? उत्तरेल हिमंत बिस्वा शर्मा यांची आसामच्या मुख्यमंत्रीपदी फेरनिवड झाली आहे. पुढील प्रश्न भारतीय बॅडमिंटन स्टार PV सिंधूने नुकतीच कोणती आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे? उत्तरेल मलेशियन ओपन 2026. पुढील प्रश्न 2026च्या आशियाई खेळांचे म्हणजेच एशियन गेम्सचे यजमानपद कोणत्या शहराकडे आहे? उत्तरेल नागोया जपान. पुढील प्रश्न भारताची युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI प्रणाली स्वीकारणारा कॅरिबियन क्षेत्रातील पहिला देश कोणता ठरला आहे? उत्तरेल त्रिनिदाद आणि टोबॅगो. पुढील प्रश्न बघूयात. मंगळाचे दुर्मिळ फोटो टिपणारे सायकी मशीन कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? उत्तरेल अमेरिका नासा या संस्थेशी. पुढील प्रश्न 2026च्या FIFA वर्ल्ड कपचे आयोजन कोणते देश एकत्रितपणे करत आहेत? उत्तरेल अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको. पुढील प्रश्न भारतातील पहिले 100% पेपरलेस म्हणजेच कागदमुक्त उच्च न्यायालय कोणते ठरले आहे? उत्तरेल सिक्कीम उच्च न्यायालय. पुढील प्रश्न मे 2026मध्ये ADT प्लेयर्स चॅम्पियनशिप जिंकणारा भारतीय गोल्फपटू कोण आहे? उत्तरेल पुखराज सिंग गिल. पुढील प्रश्न बुद्धिबळ इतिहासातील दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर कोण ठरला आहे? उत्तरेल फॉस्टिनो ओरोजो. फॉस्टिनो ओरो हा अर्जेंटिना या देशाचा रहिवासी आहे. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.